अशा शंकरपाळ्या आपल्याला करायचे. चला अशा शंकरपाळ्या करूया आपण. बघा किती खुसखुशीत आणि एकदम हे झाल्यात, एकदम ठिसूळ अशा शंकरपाळ्या आपल्याला करायच्या. चला. नमस्कार मैत्रिणींनो, आता आपण एक रेसिपी बनवतो. आपण बनवतो शंकरपाळ्या. तर साहित्य बघूया. हे बघा, एवढं आपण मैदा घेतलेला आहे आणि अजून एक भांडं आपण मैद्याचं घेऊया. हे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आपण आणि एवढा आपण रवा घेतलेला आहे. हा आपण एकत्र करून घेऊया. हे बघा, आपण चाळून घेऊया आणि हा रवा पण त्याच्यात चाळून घेऊया. एवढा रवा घेतला. आपल्याला एवढीच साखर घ्यायची. एवढीच साखर घेऊया. हा तूप घेतलेला आहे आपण. हा तूप एवढं कोमट करून घेऊया. हे बघा, एवढे आपण साखर घेतलेली. ही बघा, ही साखर आणि तेवढंच आपण दूध घेऊया. हे बघा, बरोबर 1 वाटी दूध घेऊया आणि थोडं जास्त हे आपण गरम करून घेऊया. हे बघा, हे आपण तूप गरम केलं आहे. हे सगळं तूप टाकून घेऊया. हे बघा, एवढं तूप आपण घेतलेलं आहे ते आपण सगळं मिक्स करून घेऊया. आणि थंड होऊ देऊया. आणि विलायची टाकूया. 1 स्पून विलायची टाकूया. हे बघा, एवढी विलायची जायफळ पावडर टाकूया. अजून थोडी घेऊया. हे बघा, आणि आपण सगळं मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. हे बघा, चवीनुसार आपण मीठ टाकूया. हे बघा, कधी गोडवामध्ये थोडासा मीठ टाकलं का त्याची चवी वाढते, म्हणून गोडवामध्ये मीठ टाकायचं. आणि हे पूर्ण घाटून घेऊया आपण. हे आपण हे असं करून घेऊया. सगळं मिक्स करून घेऊया. आपल्याला अजून तो तुटतो का बघू. कुठे व्हायला लागलेली आहे आपली, तरी आपण थोडंसं तूप त्याच्यात घेऊया. हे बघा, एवढं परत आपण तूप घेतलेलं आहे. हे परत तूप आपण मिक्स करून घेऊया. अशी वळकुटी आली पाहिजे, तरच ते पीठ शंकरपाळी मस्त होते. ही शंकरपाळी आपण आता हे दुधाला पण दूध हे पण गरम झालेलं आहे. आपण त्याला थंड होऊ देऊया. बघा, छान अशी वळकुटी येते. बघा, छान अशा वळकुटी यायला पाहिजे. आणि आपण हे दूध आणि साखर गरम करून घेतले ना, त्याला आपण घाटून घेऊ. थोडं गरम आहे म्हणून थंड होऊ देऊया. त्याला आपण मळून घेऊ. आपल्याला सगळे पाणी लागणार आहे. पूर्ण पाणी घेऊन घेऊया आपण. आणि याची वळकुटी करूया. हे बघा, गरम होतं ना, याची पूर्ण आपण बरोबर अर्धा तास भिजू देऊ. मग शंकरपाळी टाकायला घेऊ. हे बघा, आपलं पीठ जवळजवळ 1.5 तास भिजलं. हे आपण पक्क असं मळून घेऊ आणि याच्या शंकरपाळ्या लाटू. हे बघा,
याच्या शंकरपाळ्या आपण लाटून घेऊ. हे बघा आपण शंकरपाळ्या लाटून घेऊया. आपल्याला जाड जाडच ठेवायचे आहेत. हे बघा हे लाटून घेतलं ना आपण ह्याच्या हे पाडूया शंकरपाळ्या. हे बघा आपल्याला बारीक शंकरपाळ्या पाडायचे आणि ह्या तळून घेऊया आपण. हे बघा मार्केटला आपलं हे मिळतं असं साचा फिरवला का झालं काम, पण ते वेळेला आठवणच येत नाही. हे अशा शंकरपाळ्या आपण करून घेऊ. हे बघा आपण शंकरपाळ्या तळून घेऊया. हे बघा शंकरपाळ्या आपण तळून घेऊया. झाऱ्यावर टाकूया आणि अलगद सोडूया. हे बघा आपलं तेल खूप आलेलं आहे. आता मी गॅस बारीक केलेला आहे. हे असे आपण तळून घेऊया. तेल आपलं अगोदरच मी तापत ठेवलेलं. सुंदर अशा शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. जास्त मोठं नाही ना छोटं नाही, मीडियम गॅस ठेवायचा. हे बघा छोटाच होता गॅस आणि हे तळून घ्यायचं. अशाच आपण सगळ्या शंकरपाळ्या करून घेऊया. किती सुंदर खुसखुशीत शंकरपाळ्या झालेल्या आहेत आपल्या. खूप सुंदर आणि खूप खुसखुशीत शंकरपाळ्या झालेल्या आहेत. त्या आपल्याला जास्त पण लालसर करायच्या नाही, मिडियम. नंतर तो बरोबर कलर येतो आपल्या शंकरपाळ्यांना. करून घ्यायचं. याच्यात काढून घेऊया. शंकरपाळ्या करायला काय नाही, खूप तळायला वेळ लागतो. आणि इतक्या खुसखुशीत झाल्यात आपल्या शंकरपाळ्या. खूप खुसखुशीत झाल्या. पूर्ण ब्राऊन होऊन देऊ. आपल्याला जास्त मोठा गॅस केला तर काय होतं, वरती शंकरपाळी होते आणि मग आतमध्ये होत नाही. ही टिप्स लक्षात ठेवायची. मग आतमध्ये शंकरपाळी होत नाही, तसं होतं. तेलाचं काम कधी पण जपून करायचं. तेल कसं असतं, खूप जपून करायला लागतं. इतक्या सुंदर आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. खूपच. हे आपण काढून घेऊया शंकरपाळ्या. हे बघा असे लेअर आलेत मस्त आपल्या शंकरपाळ्यांना. खूप सुंदर लेअर आलेले आहेत. अशा शंकरपाळ्या आपल्याला सगळ्या करून घ्यायचे.
हे बघा आपल्या शंकरपाळ्या तयार आहे. खूप सुंदर आणि खुसखुशीत झालेले आहेत. तर बघितली रेसिपी, कशा वाटल्या शंकरपाळ्या? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्या अशाच तळून मी घेणार आहे. चला, हे बघा आपल्या शंकरपाळ्या किती सुंदर झाल्या बघा. हे बघा खुसखुशीत आणि टिसूळ शंकरपाळ्या झाल्या. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीला. कशा वाटल्या शंकरपाळ्या? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया.